लव जिहाद के बारे में देश में बहुत चर्चा चल रही है आजकल। बहुत ही गंभीर विषय है लगता है मुझे। बंगाल के चुनाव आने वाले हैं तो कोई नया विषय, नई बात रखनी चाहिए। हम मानते हैं विकास बहुत बड़ा मुद्दा होता है चुनाव में, लेकिन लव जिहाद का विषय चलेगा, स्वागत है। महाराष्ट्र में भी कुछ लोग ये मुद्दा उछाल रहे हैं कि आप कानून कब बनाओ, जैसे कि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ये दो राज्यों में कानून बना है या बनने जा रहा है। तो यहाँ के हमारे भाजपा के जो प्रमुख नेता हैं, उनका कहना है, सरकार से सवाल पूछ रहे हैं कि लव जिहाद के विरोध में कानून कब बनेगा। मेरी आज सुबह मुख्यमंत्री जी से बातचीत हुई है और इस विषय पर हम इतना ही कहना चाहते हैं, राजस्थान, उत्तर प्रदेश और मध्य प्रदेश का कानून बनने दीजिए, लेकिन बिहार में जब ये कानून बनेगा, नीतीश कुमार जी जब कानून बनाएंगे, उस कानून का हम अध्ययन करेंगे पूरी तरह से, और उसके बाद हम महाराष्ट्र में उस बारे में सोचेंगे। बिहार में बीजेपी की सरकार है, नीतीश कुमार बीजेपी के ही मुख्यमंत्री है, क्योंकि सबसे ज़्यादा सीट बीजेपी के है। 3 नंबर पे नीतीश कुमार है, जो मुख्यमंत्री बीजेपी का है। तो बिहार में जो कानून बनने वाला है लव जिहाद के खिलाफ, उसका पूरा अध्ययन हम लोग करेंगे और बाद में महाराष्ट्र में अर्थव्यवस्था से ज़्यादा अहम अब लव जिहाद हो गया है। अर्थव्यवस्था सबसे महत्वपूर्ण मुद्दा है। जो आर्थिक मंदी, रोजगार, बेरोजगारी, महंगाई, ये मुद्दे से अगर ऊपर कोई मुद्दा है लव जिहाद, तो वो भी उनको लेने दो, लेकिन सबसे पहले बिहार में ये कानून आने दो, हम उसका अध्ययन करेंगे। सर एक सवाल और, जिस तरीके से आज सामना में लिखा गया है कि कोरोना वायरस का मूल कारण जो है वो बीजेपी है, और जहाँ जहाँ बीजेपी जा रही है वहाँ वहाँ कोरोना वायरस है, तो इस तरीके की बात। हमने ऐसा नहीं कि हमने ये कहा कि महाराष्ट्र में बीजेपी के नेताओं को हिंदुस्तान के प्रधानमंत्री की बात अगर समझ में नहीं आती है तो ये दुर्भाग्य है। प्रधानमंत्री जी ने कहा है G20 समिट में कि कोरोना का संकट जो है वो दूसरे विश्व युद्ध से भी भारी है संकट, और इसलिए बहुत ही नियमों का पालन करना पड़ेगा। दूसरे विश्व युद्ध में भी यही महामारी आई थी, यही आर्थिक मंदी आई थी, बेरोजगारी बढ़ी थी। ये सभी संकट आज कोरोना के साथ हमें मिले हैं। तो प्रधानमंत्री ने कहा है कि हमको उससे झगड़ना होगा, लड़ना होगा, लेकिन महाराष्ट्र में जो बीजेपी के नेता हैं वो अपने प्रधानमंत्री की बात नहीं सुनते। जिस तरह से सड़क पर उतरकर आंदोलन कर रहे हैं, मंदिर खोलने के लिए भारी लोग जमावड़ा कर रहे हैं, उससे कोरोना बढ़ रहा है। तो लगता है ये कोरोना के बाप है। भाजप आज आंदोलन करत आहे वाढीव वीज बिलाविरोधात, म्हणालात की भाजप आंदोलन करून कोरोना वाढवतो, परंतु वाढीव वीज बिलाचा प्रश्न देखील या वाढीव वीज दराच्या प्रश्नासंदर्भात सरकार आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, त्यांच्या विचाराधीन हा विषय असू शकतो। पण आमचा प्रश्न असा आहे की जागतिक स्तरावर तुम्हाला महागाईच कमी करायची आहे, तुम्हाला लोकांना दिलासा द्यायचा आहे ना, मग जागतिक स्तरावर अंतर्राष्ट्रीय मार्केट में, बाजार में क्रूड ऑयल की दाम, कच्च्या तेलाचे भाव खूप खाली उतरले। त्यानुसार इथे या देशामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव का ना खाली आहेत? जे क्रूड ऑइलचे भाव जगात खाली उतरले, त्यानुसार महाराष्ट्रात किंवा देशामध्ये पेट्रोलचे भाव हे 45 किंवा 50 रुपये लिटर असायला पाहिजे, आणि डिझेलचे भाव हे 27 किंवा 30 रुपये असायला पाहिजे। पण आपण पहा काय आमची अशी मागणी आहे
भाजपच्या नेत्यांकडे की आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या क्रूड ऑइलच्या किमतीनुसार पेट्रोलच्या किमतीसुद्धा तुम्ही इथे कमी करा, डिझेलच्या किमती कमी करा, रॉकेलच्या किमती कमी करा. वीज बिलासंदर्भात नितीन राऊत त्या संदर्भात निर्णय हिंदी- घेतील. हिंदी में जानना भाजप पाठोपाठ आता मनसेला देखील मुंबई महानगरपालिकेचे वेध लागले आहेत का? कारण का भाजप पाठोपाठ आता मनसे देखील वीज बिलासंदर्भात शॉक द्यायला तयार आहे. अशा प्रकारचे होर्डिंग्स लावून कुठेतरी 26 तारखेला ते आंदोलन करणार आहेत. करू द्या आंदोलन, करू द्या. त्यांचं आंदोलन करोनाविरुद्ध आहे की करोनाला बोलवण्यासाठी मला माहीत नाही, पण त्यांना करू द्या. राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि विरोधी पक्षाला सुद्धा काहीतरी काम हवं आहे. सरकार, मंत्रिमंडळ एखाद्या विषयावर निर्णय घेत असेल, देशाची, राज्याची आर्थिक परिस्थिती बघून काही निर्णय त्यांना घ्यायचे असतील तर ते निर्णय सरकारचा आहे, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही. लव जिहाद कायद्यासंदर्भात मराठी गेल्या काही दिवसापासून देशात आणि खास करून महाराष्ट्रामध्ये लव जिहाद या एकमेव विषयावर महाराष्ट्रातला विरोधी पक्ष तर देशामधले काही भाजपच्या जिथे सरकार नाही आहेत तिथला विरोधी पक्ष लव जिहाद विरोधी कायदा करा अशी मागणी करतात. बहुधा पश्चिम बंगालच्या निवडणुका ज्या आलेल्या आता आहेत त्यासाठी हा मुद्दा पुढे चालवला जातो. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कुठलंही गंभीर संकट नाही आहे लव जिहादचं. करोना हे महत्त्वाचे संकट. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये लव जिहादच्या संदर्भात एक कायदा होतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून महाराष्ट्रात लव जिहादच्या विरुद्ध कायदा करा असा त्यांचा हट्ट आहे. माझं सकाळीच माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, मी समजून घेतलं, मीही बोललो. आमचं असं म्हणणं आहे की मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचं राहू त्या बाजूला, बिहारमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची राजवट आहे. बिहारमध्ये नितीश कुमार हे जवळजवळ भारतीय जनता पक्षाचेच मुख्यमंत्री आहेत, कारण सरकार भाजपच चालवत आहे. बिहारमध्ये जो कायदा बनेल किंवा बनवला जाईल लव जिहाद संदर्भात नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, त्या बिहारमधल्या कायद्याचा आम्ही अभ्यास करू आणि मग महाराष्ट्रात त्याच्यावरती आम्ही चर्चा सर करू. बिजली बिल को हिंदी में लेकर के क्या कहेंगे कि जिस तरीके से मुद्दे उठाए जा रहे हैं, आज महाराष्ट्र भर में प्रदर्शन है, बीजेपी करेगी? ये बीजेपी प्रदर्शन कर रही है, करने दीजिए. जैसे कहा हमने कि प्रधानमंत्री की बात भी सुनने को तैयार नहीं है. कोरोना के बारे में जो कानून का पालन करना चाहिए, सोशल डिस्टेंसिंग का पालन करना चाहिए, वो नहीं करना चाहिए. अगर आपकी कोई मांग है तो आप सीएम साहब से मिलिए, उनके सामने रखिए. ऊर्जा मंत्री से मिलिए, उनसे बात करिए. आप राज्यपाल से मिलकर क्या होगा, राज्यपाल पूरी बात सीएम साहब को ही लिखेंगे, लिखने वाले हैं ना. तो ये बात है, ये राजनीति करना चाहते हैं तो करने दीजिए. जनता के हित के मामले में क्या निर्णय लेना है राज्य के मुख्यमंत्री लेंगे. ज्या प्रकारे उजाडेल का ती पहाट पुन्हा उजाडेल का? ती पहाट नव्हती, तो अंधकारच होता आणि त्या अंधकारामध्ये कधीच तुम्हाला प्रकाश किरणं सत्तेची परत दिसणार नाहीत. पुढली 4 वर्षे तरी 4 वर्षानंतर निवडणुका होतात, त्यानंतर परत आम्ही जिंकणार आहोत. पहाटे पहाटे मला जाग आली, ते अजून झोपलेलेच नाही आहे. ज्या काही स्मृती होत्या गेल्या वर्षीच्या वर्षपूर्ती काही नाही, आम्हाला धक्का वगैरे काही बसला नव्हता. आमच्या स्मृती सगळ्या आनंददायक, सुखदायक आहेत, त्या पहाटेच्या सुद्धा. हां, पहाटेनंतर त्यांना धक्के बसले आहेत, ते अजून धक्क्यातून सावरलेले नाही. सर वो दिन दोबारा आएगा क्या? वो जो सुबह हुई थी वो सुबह फिर ना आएगी, वो सुबह फिर ना आएगी, कभी नहीं आएगी. राऊत साहेब, आणखी एक विषय होता, राज्यपाल नामनिर्देशित जागा आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने 15 दिवसाची मुदत दिली होती, ती आता संपलेली आहे. राज्यपाल अजूनही निर्णय घेत नाही आहेत. शक्यता आहे की राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष? नाही, मला असं वाटत नाही कोणताही संघर्ष आहे. कायद्याचं विचाराल तर कॅबिनेटचा निर्णय हा कायद्यानं आणि घटनेनं राज्यपालांवरती बंधनकारक आहे आणि असतो. आणि राज्यपाल महोदय हे एका राज्याचे मुख्यमंत्री होते, प्रदीर्घ काळ ते केंद्रामध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यांना घटनेचा पूर्ण अभ्यास असल्यामुळे ते कोणतेही घटनाबाह्य काम करून
महाराष्ट्रात किंवा देशात बदनाम होतील असं मला वाटत नाही. मी त्यांना ओळखतो. अत्यंत ते संत सज्जनासारखे राज्यपाल आहेत. इतका संत आणि सज्जन राज्यपाल महाराष्ट्रात मी पाहिले नाही. हे सज्जन राज्यपालांनी जर नावं मंजूर केली नाही तर महाविकास तुम्ही त्यांच्यावरती आरोप कशा करता? मी जेव्हा ते म्हणतो की महाराष्ट्राचे राज्यपाल हे घटनेचं पुरेपूर पालन करणारे नेते आहेत. मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो. ते राज्याचे मुख्यमंत्री होते, ते केंद्रात मंत्री होते, ते आमच्याबरोबर संसदेमध्ये होते. अत्यंत सरळसोट राजकारण करणारे ते नेते आहेत. आपला पवार साहेबांवर टीका केली की खूप छोटे नेते शरद पवारांना जे छोटे नेते म्हणतायत, मला असं वाटतं त्यांनी पवार साहेबांचा राजकारणाची उत्तुंगता त्यांना झेपलेली नाही पाहणं. इतक्या छोट्या नेत्याला चंद्रकांत पाटलांच्या दृष्टीनं मोदी यांच्या सरकारनं, केंद्र सरकारनं भारतरत्ननंतरचा सर्वात मोठा किताब जो आहे देशाचा नागरी सन्मान पद्मविभूषण हा त्यांच्या सामाजिक, राजकीय, सहकार आणि कृषी क्षेत्रातल्या महान कार्याबद्दल दिले. हे बहुतेक चंद्रकांत दादांना माहीत नसावं. जर माहीत नसेल तर त्यांनी प्रधानमंत्री कार्यालयाकडून माहिती घ्यावी. पवार साहेब याच छोट्या नेत्या पवार साहेबांसारख्या अनेक वर्ष आपले मोदी साहेब सल्ला घेऊन गुजरातचा आणि देशाचा कारभार करत होते. आजही करत असावेत असं मला वाटतं आहे. तेव्हा बहुधा चंद्रकांत पाटील आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये कधी वैचारिक दरी निर्माण झालेली आहे किंवा प्रधानमंत्री जे सांगतायत तो संदेश यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे किंवा प्रधानमंत्र्यांना हे जुमानत नाही आहे असं मला दिसतं आहे. तुम्ही राजकारण जरूर करा, पण व्यक्तिगत स्तरावर हे जे महाराष्ट्राचे ज्या अस्मिता आहेत, उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये इतक्या खालच्या स्तरावर ठेवून तुम्ही बोलू नका. पवार साहब को छोटा नेता कहना यानी अपने आप को बहुत ही छोटा समझने जैसा है. चंद्रकांत दादा पाटिल राज्य बीजेपी के अध्यक्ष हैं. पवार साहब बहुत बड़े नेता है इस देश के. हम उसको आज के राजनीति के विष्णु पितामह कहते हैं. नरेंद्र मोदी जी तो देश के प्रधानमंत्री हैं. उन्हीं की सरकार ने पवार साहब को पद्म विभूषण ये सबसे बड़ा नागरिक सम्मान दिया है. उनकी राजनीति, उनका सामाजिक कार्य, उनका कोऑपरेटिव सेक्टर, कृषि क्षेत्र का कार्य, ये सब का 50 साल की उनकी संसदीय कार्य की उनका जो कार्य है उनके बारे में उनको मालूम नहीं. बहुत साल तक जब राज्य के गुजरात के मुख्यमंत्री थे नरेंद्र मोदी जी, तब हमेशा ये कहा है मोदी जी ने कि मैं पवार साहब का मार्गदर्शन लेता था. केंद्र से भी लेते हैं बहुत लोग मार्गदर्शन. और महाराष्ट्र के नेता अपने निजी स्वार्थ के लिए, बीजेपी के नेता पवार साहब के बारे में ऐसी टिप्पणी करते हैं तो ये ठीक नहीं है. देवेंद्र फडणवीस कह रहे हैं कि कराची हिंदुस्तान में होगा. देवेंद्र फडणवीस कह रहे हैं कराची हिंदुस्तान में होगा, इस तरीके की बात. अच्छा, कराची हिंदुस्तान में अगर आती है तो हम उनका स्वागत करेंगे. सबसे पहले जो पाक के कब्जे में कश्मीर है वो लाइए, बाद में हम कराची तक पहुँचाएंगे.